हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू गीताज बायोलॉजी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे टाईप्स ऑफ एजंट्स. याच्या आधी आपण मागच्या लेक्चरमध्ये पॉलिनेशन म्हणजे काय, सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन हे सगळं बघितलं आहे. एजंट्स म्हणजे काय हेही बघितलं आहे. आणि आज बघणार आहे आपण त्याचे टाईप्स म्हणजे टाईप्स ऑफ एजंट्स. आपल्याला माहिती आहे की एजंट्स दोन प्रकारचे असतात. ते म्हणजे एकतर बायोटिक असेल किंवा अबायोटिक असेल. आता बायोटिक म्हणजे काय, कुठलीतरी जीवित प्राणी असेल, पक्षी असेल, तो काय करायला लागला आहे, पोलन ग्रेन घेऊन चालला आहे फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. आणि अबायोटिक म्हणजे काय की जे घेऊन जाणार आहेत ते काय आहेत, अजीवित आहेत, ते निर्जीव गोष्टी आहेत. ठीक आहे. मग आता आपण लिहिलं आहे अबायोटिक. मी तुम्हाला मागच्याच लेक्चरला सांगितलं होतं की त्याच्यासमोर ए असेल त्याला आपण काय म्हणतो, जसं अस्थिर तसंच तो स्थिर नाही आहे. तसं अबायोटिक म्हणजे जो बायोटिक नाही आहे, जो जिवंत नाही आहे. त्यातलं आपलं पहिलं एक्झाम्पल आहे ते म्हणजे काय, पॉलिनेशन बाय विंड. पॉलिनेशन बाय विंडमध्ये त्याला आपण दुसरं नाव काय देतो ते म्हणजे ॲनिमोफिली. ठीक आहे. खूप मुलांचं कन्फ्युजन हे असं होतं की ॲनिमो म्हणजे त्यांना वाटतं की काहीतरी ॲनिमल आहे वाटतं. ठीक आहे. तर हे ॲनिमल नसून हे पॉलिनेशन बाय विंड आहे. जेव्हा पॉलिनेशन किंवा ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन अँथरपासून स्टिग्मापर्यंत वाऱ्याच्या साह्यानं होतं त्याला आपण म्हणतो पॉलिनेशन बाय विंड. आणि त्याला दुसरं नाव आहे ॲनिमोफिली. ठीक आहे. मग ह्याच्यात कुठले आपण म्हणू शकतो की क्रॉप्स येतात. त्यात पहिलं एक्झाम्पल येतं वीट म्हणजे आपलं गहू, राईस येतं म्हणजे तांदूळ, कॉर्न म्हणजे मका, राई, बार्ले, ठीक आहे, म्हणजे ज्वारी, आणि त्यात येतं मग ओट्स. ठीक आहे. हे सगळं कशाने होतं, विंडनी होतं. म्हणजे यांचं पॉलिनेशन कुणामुळे होणार, वाऱ्यामुळे होणार. हे तुम्हाला पाठ करावं लागणार बाळांनो. चे एक्झाम्पल्स येऊ शकतात. आपलं रोजच्या ह्याच्यातलं आहे वीट, राईस, कॉर्न, राई, बार्ली, सगळे आपल्या रोजच्या वापरातले आहेत. त्यामुळं जेव्हा तुम्ही गव्हाला बघाल तेव्हा तुम्हाला डोक्यात असं यायला पाहिजे की ह्याचं पॉलिनेशन कसं होतं, याचं पॉलिनेशन होतं बाय विंड ॲनिमोफिलीने. जेव्हा तुम्ही भात खाल दररोज तेव्हा असं म्हणायचं स्वतःला की याचं पॉलिनेशन कसं होतं, विंडनी होतं. जो हा भात मी खा लागलो आहे कुणाच्या कृपानं व्हायला लागलं, जो हव्यानं जे अँथर घेऊन गेलं आहे अँथर घेऊन गेले म्हणाले, जे पोलन ग्रेन घेऊन गेले फ्रॉम अँथर टू स्टिग्मा, त्याच्या सहाय्यामुळे आणि त्याच्या या कर्मामुळेच मला हा भात खायला मिळाला आहे. ठीक आहे. त्यामुळे असं जर तुम्ही पाठ केला तुमचं पाठही होईल आणि तुम्हाला त्याचे काय म्हणतो आपण करमणुकी होईल. आता ॲडॅप्टेशन्स. ठीक आहे. आता तुम्ही बघितलं असाल बघा, जर आपल्याला आर्मीत जायचं असेल किंवा आपल्याला काहीतरी फिजिकल अशा हे असायला लागतात, काय म्हणतो आपण ते गोष्टी असायला लागतात, म्हणजे हाईट एवढीच लागते, वेट एवढंच लागतं. त्यामुळे आपलं त्या ॲडॅप्टेशन्स असायला पाहिजेत, त्या गोष्टी तुमच्यात असायला पाहिजेत. मगच तुम्हाला काय होतं, आर्मीत जायला मिळतं. तुमच्यात ते नसेल, म्हणजे तुमची तेवढी हाईट नसेल, तुम्हाला हाईट वाढवावी लागेल. वेट तेवढं नसेल तर वेट वाढवावं लागेल. तुम्हाला त्याच्यात ॲडॅप्ट व्हावं लागेल आर्मीत सिलेक्ट व्हायला किंवा NDAमध्ये सिलेक्ट व्हायला किंवा बाकीच्या आपल्या काही गोष्टी असतात. म्हणजे जे एकेकांना चष्मा असेल तर तुम्हाला चष्मा नाही चालत, अशा तुम्ही ॲडॅप्ट त्या गोष्टीत व्हायला लागतात. मग तुम्हाला ते जे काही आर्मीचं म्हणा किंवा फोर्सचं असेल ते जे काही एक्झाम त्यात तुम्ही काय म्हणू शकतो आपण इलिजिबल होता. तसंच हे जे पॉलिनेशन्स असतात, मग काय विंड असेल, बाय विंड असेल किंवा बाय वॉटर असेल, त्यांच्यामध्ये काय त्या फ्लावर्समध्ये म्हणजे त्या फुलांमध्ये ज्यांच्यामध्ये बाय विंड पॉलिनेशन होणार आहे किंवा कुठल्या बाकीच्या गोष्टींमुळे पॉलिनेशन होणार आहे, त्यांच्यात हे ॲडॅप्टेशन्स पाहिजेत. म्हणजे त्यांच्या स्वतःमध्ये असे काहीतरी बदल पाहिजेत, अशा काहीतरी गोष्टी पाहिजेत ज्याच्यामुळं ते विंड पॉलिनेशन किंवा वॉटर पॉलिनेशन होईल. मग त्यांचे फुलं कशी पाहिजेत, म्हणजे आता आपण पहिल्यांदा बघतोय ते म्हणजे काय, विंड. म्हणजे ज्यांच्यामध्ये हवेमुळं पॉलिनेशन होणार आहे त्यांच्या फुलांमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी पाहिजेत ते म्हणजे स्मॉल पाहिजेत. ठीक आहे. आता तुमच्या तिथे एक मी सांगायचं विसरले तुम्हाला, हे तुम्ही नोट्स मी स्वतःहून काढलेले आहेत तुमच्या एक्झामसाठी. तुम्ही हेच नोट्स वापरू शकता. तुम्हाला काही नोट्ससाठी वेगळं काही बघायची गरज नाही आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट वगैरे काढू शकता आणि हेच तुम्ही ॲज अ नोट्स वापरू शकता. ठीक आहे. आपण पहिलं ॲडॅप्टेशन कशात बघणार आहे, फ्लावरमध्ये बघणार आहे, म्हणजे फुलांमध्ये ज्यांच्यामध्ये विंड पॉलिनेशन किंवा हवेमुळं पॉलिनेशन होणार आहे. ते कसे पाहिजेत, स्मॉल पाहिजेत. ठीक आहे. जर तुम्ही बघितलं जर मोठी फुलं असतील तर ते वाऱ्याचा त्यांच्यावर एवढा काही फरक पडणार नाही. पण जर स्मॉल असतील तर त्यांचे काय होतील, पाकळ्या हलतील किंवा त्यांचे अँथरस्टिग्मा हलतील आणि त्याच्यामुळं काय होणार, पोलन ग्रेन उडून जाऊ शकतो. इनकॉन्स्पिशियस म्हणजे काय, एकत्र असतात ते. ठीक आहे. एकत्र असतात, भरपूर असतात. म्हणजे आता तुम्हाला सांगायचं झालं तर वारा हे कसं असतो, कुठल्या डिरेक्शनने किंवा स्पेसिफिक नसतो. तुम्हाला परफेक्ट वर्ड म्हणजे काय, स्पेसिफिक
नसतो, तो नॉन स्पेसिफिक असतो. म्हणजे कुठलाही, फॉर एक्झाम्पल गुलाबाच्या झाडावरचं अँथर किंवा गुलाबाच्या झाडावरचं पोलन ग्रेन चुकून समजा जाऊन जाईजुईच्या स्टिग्मावर पडलं. आता वारा घेऊन चालला आहे ना, वाऱ्याला काय माहीत नाही आहे बाबा की हे मला जाऊन फक्त गुलाबाचं जे काही स्टिग्मा आहे त्याच्यावरच टाकलं पाहिजे, किंवा मी जे जाईजुईचं पोलन ग्रेन घेऊन चाललो आहे तो ते जाईजुईच्याच स्टिग्मावर पडलं पाहिजे. वाऱ्याला काय माहिती नसतं. वारा कुठं पण कसं पण, म्हणजे ज्या दिशेने वारा चालला त्या दिशेने ते पोलन ग्रेन्स निघून जाणार. त्यामुळे जर भरपूर फुलं असतील तर चान्सेस काय होतात, वाढतात. ठीक आहे, भरपूर फुलं असतील तर चान्सेस जास्त वाढतील. म्हणजे जेव्हा वारा, असं आपण म्हणू शकतो की 5 फुलं आहेत आणि एकीकडं काय आहेत, आपण म्हणू शकतो की 60 फुलं आहेत किंवा 100 फुलं आहेत. इथून काय जाणार आहेत, फक्त 5 पोलन ग्रेन जाणार आहेत, तिथून 100 पोलन ग्रेन जाणार आहेत. म्हणजे तुम्हाला कळेल की चान्सेस कुणाचे आहेत, 5 पोलन ग्रेनचे चान्सेस आहेत की 100 पोलन ग्रेनचे चान्सेस आहेत. ठीक आहे, ऑब्व्हियसली किंवा आपण म्हणू शकतो की जे 100 पोलन ग्रेन त्यांचे चान्सेस जास्त आहेत फर्टिलाइज होण्याचे, त्यांचे चान्सेस जास्त आहेत की कुठेतरी 100तला एक जरी जाऊन बरोबर त्याच फुलाच्या फिमेल याच्यावर जर जाऊन पडला तर काय होऊ शकतं, फर्टिलायझेशन होऊ शकतं. म्हणून इनकॉन्स्पिशियस म्हणजे काय, भरपूर फुलं एकत्र असतात. कलरलेस, आता जसं मी तुम्हाला सांगितलं, हे जे कलर तयार होतं किंवा जे नेक्टर तयार होतं, जे फ्रेग्रन्स तयार होतो, नेक्टर म्हणजे काय, त्यांच्यात असलेलं ते मध. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे की जे आपल्या मधमाशा असतात किंवा माशा असतात ते फुलांवर जे येतात ते कशासाठी येतात, त्या नेक्टरसाठी. नेक्टर म्हणजे त्यांच्यामध्ये मध असतं जे फुलांना किंवा त्या माशांना वगैरे आवडतं. ठीक आहे, पण आपण इथं जे पॉलिनेशन होणार आहे, जे ट्रान्सफर होणार आहे ते कुणामुळे होणार आहे, वाऱ्यामुळे होणार आहे. मग ते फुलं कशाला कलर तयार करतील, कशाला ते नेक्टर आणि फ्रेग्रन्स, त्यांचा काय उपयोग आहे. कारण वारा काय फ्रेग्रन्स बघून त्याचं पोलन ग्रेन ट्रान्सफर करणार नाही आहे, नेक्टर बघून त्याला कोणी त्याच्याजवळ येणारं नको आहे त्याला. त्यामुळे जे फ्लावर्स असतात ते स्मॉल असतात, का कारण वाऱ्याच्या झुळक्याने त्यांना इफेक्ट झाला पाहिजे. इनकॉन्स्पिशियस म्हणजे भरपूर एकत्र असतात. कलरलेस कारण त्यांना कुणालाही अट्रॅक्ट करायचं नाही. ही जी फुलं असतात ही फुलं अशीच नसतात बाळांनो, यांचं काम असतं अट्रॅक्ट करायला. तर कुणाला अट्रॅक्ट करत असतात ते, तर त्यांच्या पॉलिनेटिंग एजंट्सना. म्हणजे ते कुणाला अट्रॅक्ट करतील, बर्ड्सना म्हणजे पक्ष्यांना अट्रॅक्ट करतील, माशांना अट्रॅक्ट करतील की त्यांनी यावं, त्यांनी इथं येऊन त्यांचा नेक्टर किंवा त्यांचा मध खावा, जेणेकरून त्याच्या आजूबाजूला असलेले त्यांचे पोलन ग्रेन, ठीक आहे, ह्या नेक्टरच्या साईडला काय असतात, पोलन ग्रेन असतात. ते पक्षी म्हणा किंवा त्या माशा म्हणा, ते काय करतील, नेक्टर खायच्या बहाण्याने येतील आणि ते पोलन ग्रेन घेऊन जातील. म्हणून फ्लावर काय करत असतं, त्या पक्ष्यांना किंवा त्या माशांना फ्रेग्रन्स किंवा नेक्टर किंवा कलरच्या ह्यानं काय करत असतं, आकर्षित करत असतं. तू बाबा ये माझ्याकडं, मी तुला खायला देतो, पण माझा पोलन ग्रेन तुझ्याबरोबर घेऊन जा. तुला मग त्याला अट्रॅक्ट करायला काय करतात, कलर असतो किंवा फ्रेग्रन्स असतो. जसं दुकानात असतं बघा, जर तुम्ही दुकान जर उघडत असाल तर पहिल्यांदा सेल असतं. म्हणजे नवीन दुकान जेव्हा सुरू होतं तेव्हा त्याचं पहिलं असतं ते म्हणजे सेल असतो त्या दुकानात. का असतो, कारण त्यांना काय करायचं आहे, ग्राहकांना अट्रॅक्ट करायचं आहे. मग 80% सेल आपण म्हणतो ना की 80% डिस्काउंट असतं, 50% डिस्काउंट असतं. ते कशासाठी असतं, तर ग्राहकांना अट्रॅक्ट करण्यासाठी. तरी निसर्गाचा पण हाच नियम आहे. ते म्हणजे काही फुलं काय करतात, अट्रॅक्ट करतात, आकर्षित करतात. कुणाला, बीज म्हणा, बर्ड्स म्हणा. मग कुणाच्या कशा सहाय्याने करतात, एकतर कलर असतो त्यांचा, ब्राईट कलर असतो, जे बघून पक्षी म्हणा किंवा त्यातले बीज म्हणा किंवा आपण काय म्हणतो माशा म्हणा, ते काय होतात, अट्रॅक्ट होतात. मग त्यांना नेक्टर, त्यांना ऑब्व्हियसली खायला मिळतं म्हणून तर येतात ना, त्या उगाच नाही येणार. आणि फ्रॅग्रन्स अट्रॅक्ट करायला, कारण एक जे माशा म्हणा किंवा पक्षी म्हणा, यांना दिसणं म्हणजे एवढं ते दृष्टी त्यांची चांगली नसते, पण त्यांचा जे नाकाचा आपला सेन्स असतो तो चांगला असतो. तो फ्रॅग्रन्स काय करतो, त्यांना अट्रॅक्ट करतो. ते गुलाबाच्या फुलाला जे वास आहे तो आपल्यासाठी नाही आहे, ठीक आहे, आपण कुणाला देण्यासाठी नाही आहे, तो कुणासाठी आहे ॲक्च्युली, तो आहे त्या पक्ष्यांसाठी किंवा आहे त्या माशांसाठी, तुमच्यासाठी नाही आहे. तुमचं खूप गोड गैरसमज आहे की तो माझ्यासाठी आहे, नाही, निसर्गाने तो स्वतःसाठी तयार केला आहे. ठीक आहे, इथंपर्यंत कळालं. ते फुलामध्ये काय काय अडॅप्टेशन्स पाहिजेत की तो काय करेल, विंड पॉलिनेशन करेल. पहिलं म्हणजे तो छोटा पाहिजे, भरपूर गठ्ठ्यामध्ये पाहिजे, त्याचा कलर नसला पाहिजे, कारण ह्याला कुणालाही अट्रॅक्ट करायचं नाही आहे. या विंडला कुणालाही अट्रॅक्ट करायचं नाही आहे. तो काय इंट्रोवर्ट आहे, तो म्हणतो की जसा वारा येईल तसं घेऊन जाईल, मी कुणालाही अट्रॅक्ट करणार नाही, मी कुणालाही आकर्षित करणार नाही. त्याच्याकडे ना कलर आहे, ना त्याच्याकडे नेक्टर आहे, म्हणजे ना त्याच्याकडे खाऊ आहे, ना त्याच्याकडे फ्रॅग्रन्स आहे. ठीक आहे, मला आपला पोलन ग्रेन.
जो काय होणार आहे ट्रान्सफर होणार आहे फ्रॉम अँथर टू स्टिग्मा, म्हणजे अँथरपासून स्टिग्मापर्यंत त्याचं काय होणार आहे ट्रान्सफर होणार आहे. मग आता हा काय चालला आहे वाऱ्या म्हणजे वाऱ्याच्या साह्यानं चालला आहे. मग समजा ह्याचं जर वेट जास्त असेल तर वाऱ्याच्या साह्यानं जाईल का? ह्याला काय पाहिजे लाईट वेट पाहिजे, म्हणजे जितकं याचं वेट कमी तितका काय होणार हा भरणी वाऱ्याबरोबर निघून जाईल. त्यामुळे हा कसा पाहिजे लाईट वेट पाहिजे. तुम्ही स्वतःला हे करा, ठीक आहे. इथं म्हणजे आपण म्हणू शकतो की कोणतरी तुम्ही काय केलं आहे एक 2-3 किलोचा दगड ठेवला आहे आणि एक 50-60 ग्रॅमचा दगड ठेवला आहे, ठीक आहे. एक असं लात मारल्यावर तुमचा तो 5-6 किलोचा दगड हलेल की ते 50-60 ग्रॅमचा दगड हलेल? ऑब्व्हियसली 50-60 ग्रॅमचा दगड हलवून तो जोरात म्हणजे एक चांगला असं जंप मारून कुठे जाऊन पडेल, ठीक आहे. म्हणून आपण म्हणतो की जितका लाईट वेट असेल तितका वाऱ्याच्या साह्याने तो काय होईल जास्त दूर जाईल. त्यामुळे जितका कमी वेट हलका असेल तितका पोलन ग्रेन चांगला. त्यानंतर ड्राय, आपल्याला माहिती आहे की पाणी असलं की तुम्हाला ड्राय वेट वगैरे ऐकलं असणार बघा तुमच्या केमिस्ट्री प्रॅक्टिकलमध्ये वगैरे. ड्राय वेट म्हणजे काय, आपण पाणी काढतो. पाणी असलं की पाण्याचं एक स्वतःचं वजन असतं. मी तर म्हणायला लागले लाईट वेट ठेवा, तर तुम्ही आणि त्याला जर त्यात आणि पाणी घातलं की त्याचं वेट आणि काय होणार वाढणार, जे आपल्याला नको आहे. म्हणून आपण काय म्हणतो ड्राय वेट म्हणतो, ठीक आहे. प्रोड्यूस इन लार्ज नंबर, सांगितलं तसं, कारण ह्यांचं काय आहे वाऱ्याच्या भरोशावर आहे. आणि वारा कसा आहे ज्या दिशेने आहे त्या दिशेने तो निघून जातो. त्याला काय ज्या दिशेने आहे त्या दिशेने ते निघून जाणार. मग ते आंब्याच्या झाडावरच पडले का, ह्याला काही पडले वाऱ्याला काही पडलेली नाही. गुलाबाच्या झाडावरच म्हणजे गुलाबाचं पोलन ग्रेन गुलाबाच्या झाडावरच पडलं ना, किंवा गुलाबाच्या त्या फिमेल स्टिग्मावरच पडले नाही, तर त्याला काही पडलेलं नाही आहे. पोलन ग्रेन मी तुम्हाला सांगितलं तसं एकीकडे 50 आहेत एकीकडे 100 आहेत. ह्यांचे चान्सेस काय आहेत जास्त आहेत की जाऊन एका बरोबर कंपॅटेबल फिमेल गॅमेटोफाईटवर जाऊन पडतील आणि त्यांचं काय होईल पॉलिनेशन होईल. त्यामुळे पोलन ग्रेन ह्यांचा कसा पाहिजे ज्यांचं विंडनी किंवा वाऱ्याने पॉलिनेशन होणार आहे. पहिलं म्हणजे ते काय पाहिजेत लाईट इन वेट, त्यांचं वेट काय पाहिजे लाईट पाहिजे, कमी पाहिजे, हलका, जितका हलका पोलन ग्रेन तितकं चांगलं. ते ड्राय पाहिजेत, म्हणजे काय त्यांचं वेट पाणी त्यात गेलं की समजायचं की तो काय होणार वेट वाढलं आणि आपल्याला वेट कमी करायचं, मग आपण काय करणार त्याला ड्राय ठेवणार आहे. प्रोड्यूस्ड इन लार्ज नंबर्स, का, कारण जितका नंबर जास्त तितकं कधी ना कधीतरी काय होईल, आपण म्हणतो ना की त्याचं प्रत्येक दगड मारून ठेवायचा कधीतरी जाऊन लागेल. आपण असं म्हणतो ना की दगड मारत राहायची कधीतरी जाऊन लागेल. तसं पोलन ग्रेन्स पण काय असतात लार्ज नंबर भरपूर नंबरमध्ये असतात. कुठंतरी एक जरी जाऊन पडला तरी त्यांचं काय होणार पॉलिनेशन होऊ शकतं. आता स्टिग्मा हा कसा आहे आपला माहिती आहे रिसिविंग एंडला आहे. ठीक आहे, रिसिविंग एजंट आहे जो काय करणार आहे हा पोलन ग्रेनला रिसीव्ह करणार आहे. स्टिग्मा काय करणार आहे ह्याला पकडून ठेवणार आहे. मग हा कसा पाहिजे फिदरी पाहिजे. आता वाऱ्याबरोबर या लागला तिथं समजा असं काहीतरी फिदरी असेल, तुम्ही ह्याच्यावर मक्याच्या झाडावरचा तुरा वगैरे बघितला असेल, जे शेतकरी आहेत किंवा ज्यांच्या घरात आहे त्यांना माहिती असेल की मक्याच्या ह्याच्यावर ना झाडावर म्हणते मक्याच्या शेतीवर ना मग त्याचं वर तुरे आलेले असतात. ते तुरे जे असतात त्यांचं काम काय असतं ते पोलन ग्रेन्सना स्ट्रॅप करून ठेवणं. आता वारा घेऊन चालला आहे मध्येच त्याला काहीतरी असं केसासारखं मिळालं, ते केसांमध्ये काय होतात ते पोलन ग्रेन अडकून बसतात. ते केस म्हणजे दुसरं काय नसून तो स्टिग्मा असतो, म्हणजे फिमेल पार्ट, ठीक आहे. आणि कशाने होतं बाय विंड करंटनी होतं, ठीक आहे. आता आला आपलं स्टेमन म्हणजे काय परत फिमेल पार्टच आया कसा आहे लॉंग फिलामेंट आहे, म्हणजे जितका मोठा जितका वर तितकाच वाराचं झुळका असणार आहे जास्त असणार आहे तितकंच ते जास्त पोलन ग्रेन्सना पकडू शकेल. व्हर्सेटाईल अँथर आपण म्हणू शकतो. बोथ स्टॅमिन अँड स्टिग्मा आर एक्सपोज टू एअर, जितका स्टॅमिन जास्त असणार लॉंग फिलामेंट असणार तितकं काय करणार ते अँथर जास्त प्रोड्यूस करू शकणार आहे, जितकं जास्त काय करणार ते फिमेलला आपण काय म्हणू शकतो जास्त पोलन ग्रेन देऊ शकणार आहे. म्हणजे बोथ स्टॅमिन म्हणजे मेल पार्ट आणि स्टिग्मा फिमेल पार्ट दोघे पण कसे आहेत एक्सपोज टू एअर आहेत, म्हणजे ते एअरला काय असतात ते पूर्णपणे एक्सपोज्ड असतात, ठीक आहे. मग आता खूप लोकांना तुम्ही बघितलं असणार ॲलर्जी, ठीक आहे, धुळीची ॲलर्जी असते किंवा अशा प्रकारची ॲलर्जी असते बघा. जास्त करून जे वेस्ट कंट्रीजमध्ये म्हणजे जे शहरात राहणारे असतात त्यांना याची ॲलर्जी जास्त असते. का, कारण ऑब्व्हियसली ते कधी शेतात फिरलेलं नाही आहेत, त्यांना ह्या पोलन ग्रेनचा म्हणजे
शेतात काय जास्त पोलन ग्रेन जास्त असणारच नाही, कारण तिथं वारा जास्त असतो, त्यामुळं गावकडच्या लोकांना जास्त सवय असते. पण जे शहरात राहणारे आहेत त्या लोकांना याची सवय नसते, त्यामुळे त्यांची बॉडीमध्ये जास्त ॲलर्जी तयार होते. व ॲलर्जीमुळं काय होतं तर हे फीवर, ठीक आहे. म्हणजे त्यांचं काय होतं, त्यांना जास्त शिंका येतात, घसा त्यांचा असा कोरडा कोरडा व्हायला सुरू होतो. हायपर सेन्सिटिव्हिटी, तुम्हाला हायपर सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय, हायपर असतं ते, म्हणजे त्यांची बॉडी काय असते हायपर असते, नको त्या गोष्टींचे अगेन्स्ट पण अँटीबॉडीज तयार करायला चालू करते. हे सगळं तुम्हाला पुढच्या लेक्चर्समध्ये आहेत, आत्ता आपण याच्यात डोकं घालायला नको, ठीक आहे. आता दुसरा आपला अबायोटिक पार्ट आहे तो म्हणजे पॉलिनेशन बाय वॉटर. आता आपण काय बघितलं, पॉलिनेशन बाय एअर, त्याला आपण काय म्हटलं ॲनिमोफिली, त्याला आपण काय म्हणणार हायड्रोफिली. हायड्रो म्हणजे वॉटर, फिली म्हणजे आपलं, आपण इथं काय म्हणायला लागलो, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेनला फिली म्हणायला लागलो किंवा लविंग, ठीक आहे. तुम्ही असं पण म्हणू शकता की फिली म्हणजे काय, लविंग. फिलस, फोबिया, फिलिया पण ऐकलो आहे. फिली म्हणजे काय, लविंग, म्हणजे जे काय होतात ज्यांना पाणी आवडतं, म्हणजे काय त्यांनी काय केले, पाण्यालाच ॲज अ सोर्स ऑफ ट्रान्सफर घेतला. ते कुठं मिळते आपल्याला, हे तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. 30 जेनरा तुम्ही बघितलं असणार, किंगडम, ते आपण शिकलो होतं बघा लिव्हिंग वर्ल्डमध्ये. शेवटला आपण काय बघितलं होतं, जीनस आणि स्पीशीज. त्यातल्या 30 जीनसमध्ये कुणाच्या ॲक्वॅटिक मोनोकॉट म्हणजे कोण, मोनोकॉट ज्यांच्याकडे फक्त एकच कॉटलिडॉन आहे, ठीक आहे. असे 30 जाती जमाती ऑफ ॲक्वॅटिक मोनोकॉट, त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, पॉलिनेशन बाय वॉटर दिसतं. त्याच्यात एक्झाम्पल आहे वॅलिस्नेरिया, तुम्ही वॅसलिन लक्षात ठेवू शकताय, झॉलिस्ट्रिडिया आणि सिरॅटोफायलम, ठीक आहे. वॅलिस्नेरिया, झोस्टेरिया आणि सिरॅटोफायलम, हे तुम्हाला तिन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. वॅलिस्नेरिया म्हणजे वॅसलिन, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर झोस्टेरिया तुम्ही वॅसलिन लक्षात ठेवू शकता, झोस्टेरिया आणि सिरॅटोफोलम लक्षात ठेवायचं आहे. आता ह्यांच्यात काय काय पाहिजे, म्हणजे त्या फुलांमध्ये किंवा त्या फिमेल स्टिग्मावरती किंवा त्या स्टॅमेनवरती किंवा त्या अँथरमध्ये असं काय काय पाहिजे ज्याच्यामुळे त्या आपण काय म्हणू शकतो, त्या क्रॉप्समध्ये पॉलिनेशन बाय वॉटर होईल. आता परत फ्लावर्स कसे पाहिजेत, स्मॉल पाहिजेत आणि इनकॉन्स्पिशियस पाहिजेत, कारण परत तेच वॉटर म्हणजे पाणी घेऊन चाललं आहे ना पाणी त्याला, पण ते कुठल्या ह्याच्यावर नेऊन टाकेल आपल्याला सांगता येत नाही. म्हणून आपण जितके जास्त प्रमाणात तयार करू, कुठं ना कुठं एक ना एक तर त्याला जाऊन काय करेल, म्हणजे सही म्हणते माझं ते हिंदी मराठी सगळं एक पहिले, सॉरी आहे बाळांनो. आता इथं काय होणार, फ्लावर्स स्मॉल पाहिजेत आणि इनकॉन्स्पिशियस पाहिजेत म्हणजे काय आपण म्हणू शकतो की फ्लावर्स जितके जास्त असतील तितके कुठेतरी एका बरोबर फ्लावर म्हणजे त्याच म्हणजे गुलाबाच्या अँथरवरून जर पोलन ग्रेन निघत असेल तर गुलाबाच्याच स्टिग्मावर जाऊन काय करेल, ते लँड करेल, ज्याच्यामुळं काय होणार, त्यांचं पॉलिनेशन होऊ शकतं. परत तेच त्यांचा पेरियंथ म्हणा किंवा फ्लोरल प्लांट्स म्हणा कशात अनविटेबल पाहिजेत. तुम्ही बघितलं असाल हे पाण्यात आहेत, पूर्ण 24 तास पाण्यात आहेत, ह्यांच्या अंगात जर पाणी गेलं आणि जर फुगून बसले तर प्रॉब्लेम होऊ शकतो ना, म्हणून अनविटेबल, ठीक आहे. तुम्ही जर बघितलं असाल तर जसं मासे म्हणा किंवा जे पाण्यात राहणारे ॲनिमल्स असतात त्यांची स्किन वेगळीच असते बघा, त्यांच्या स्किनच्या आतून पाणी जात नाही. पण आपणच जर माणूस पाण्यात राहिला तर माणूस फुगतो का, कारण आपल्या स्किनच्या आत पाणी जाऊ शकतं, म्हणजे ऑब्व्हियसली 100% जाणार नाही, पण आपल्या तोंडातून नाकातून पाणी आत जाऊ शकतं, आपल्यात ओपनिंग्स असतात, ठीक आहे. त्यामुळे हे पेरियंथ म्हणा किंवा फ्लोरल प्लांट्स म्हणा कसे पाहिजेत, अनविटेबल पाहिजेत, म्हणजे विटेबल ओले, म्हणजे नको, अनवॉन्टेड म्हणजे नको असणारे, विटेबल म्हणजे ओले, आपल्याला ओले नको आहेत म्हणून अनविटेबल. आता पोलन ग्रेन कसे पाहिजे आहेत आपल्याला, लॉंग हवेत, म्हणजे मोठे लांब हवेत, अनविटेबल हवेत. अनविटेबल म्हणजे काय, परत ओले नसावेत, म्हणजे ते पाण्यात राहू शकतील ड्यू टू म्युकिलेज. हे कशामुळे अनविटेबल असतात ते म्युकिलेजमुळे. हा प्रश्न येऊ शकतो की कशामुळे पोलन ग्रेन्स अनविटेबल असतात, त्याच्यावर असलेल्या म्युकसमुळे किंवा म्युकिलेजमुळे. अगेन या फुलांना काय करायचं, कुणालाही अट्रॅक्ट करायचं नाही आहे, कुणालाही आकर्षित करायचं नाही आहे. पाणी हवा काय आपली हे बघत नाही, बाह्य आपलं सौंदर्य बघत नाही, त्यामुळे ही फुलं कशी असतात, नेक्टर नसतो किंवा फ्रॅग्रन्ससुद्धा नसतो, ही साधी असतात, ह्यांच्यावर हे नॉन अट्रॅक्टिव्ह असतात, म्हणजे ह्या फुलांच्या मागं कोणी जात नाही. आता हे हायड्रोफिली किती प्रकारचे आहेत, 2 प्रकारचे आहेत, एक तर हायपोहायड्रोफिली आणि इपिहायड्रोफिली.
ठीक आहे. आता हायपो तुम्ही बघितलं असणार, हायपर, हायपो. हायपो म्हणजे कमी किंवा खाली, तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, हायपो म्हणजे खाली. ठीक आहे. कुठल्या खाली? हायड्रोफिली म्हणजे कुठं होणार? हे पाण्याच्या खाली. इपी हायड्रोफिली म्हणजे आपण म्हणून लक्षात ठेवू शकतो वर, कुठं? पाण्याच्या वर किंवा सरफेसला. तुम्ही हायपो लक्षात ठेवा, इपी आपोआप लक्षात राहील. हायपो तुम्ही ऐकलं असणार, हायपोटेन्शन, हायपर टेन्शन. हायपोटेन्शन म्हणजे जेव्हा बी पी आपला लो होतो, हायपर टेन्शन म्हणजे जेव्हा बी पी आपला जास्त होतो. मग हायपो हायड्रोफिली तुम्ही कसं लक्षात ठेवणार? पाण्याच्या, हायड्रो म्हणजे परत पाणी, पाण्याच्या खाली म्हणजे हायपो हायड्रोफिली. ठीक आहे, ते दिले बघा. पॉलिनेशन कुठं होतं? बिलो द सरफेस ऑफ वॉटर म्हणजे वॉटरच्या खाली होतं. आता इथं परत तेच आहे, हे थोडासा पॉईंट कन्फ्युजिंग आहे. पोलन ग्रेन कुठं पाहिजे? खाली जायला पाहिजे, म्हणजे पाण्यात काय व्हायला? बुडायला पाहिजे. पाण्यात कधी बुडणार? जेव्हा तो काय असणार आहे? हेवियर असणार आहे. इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. मी तर ॲनिमोफिलीमध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं? पॉलिनेशन ऑफ ह्याच्यात पोलन ग्रेन लाईट वेट पाहिजे, म्हणजे जितका काय असणार आहे? लाईट वेट असणार आहे तितकं काय होणार? ते वाऱ्याच्या बरोबर काय होणार? निघून जाणार. पण इथं मी तुम्हाला काय सांगायला लागले? पोलन ग्रेन हेवियर पाहिजे, म्हणजे जाड पाहिजे. जाड कशा पाहिजे? दॅन वॉटर, म्हणजे त्या पाण्यापेक्षा पण त्याचं वेट त्या पोलन ग्रेनचं जास्त पाहिजे. जितकं वेट जास्त तितका लवकर तो काय होणार? खाली बुडत जाणार. त्यामुळे आपल्याला काय पाहिजे? तो हेवियर पाहिजे, सो दॅट दे सिंक डाऊन अँड कॉड बाय फिमेल फ्लावर. कारण त्यांचं कसं असतं? हायपोहायड्रोफिलिंगमध्ये समजा हे पाणी आहे, इथं वर मेल असतो, इथं खाली फिमेल असते. मेल काय करतो? त्याचा अँथर टाकतो आणि हे काय होतं आहे? पाण्यामध्ये ऑब्व्हियसली पाण्यापेक्षा ती जड आहे, त्यामुळे ते खाली सिंक होतं. आणि इथं फिमेलचा स्टिग्मा असतो, तो काय करतो? त्याला अट्रॅक्ट करतो. ठीक आहे. त्यामुळं आपण असं म्हणू शकतो की मेल काय आहे? पाण्याच्या वर आहे. फिमेल कुठं आहे? पाण्याच्या खाली आहे, हायड्रोफिलीला आहे. ठीक आहे. कुठे दिसतं आपल्याला? झोस्टेरियामध्ये दिसतं, सीग्रासमध्ये दिसतं. इथं कसे आहेत? लॉंग आहेत, रिबन लाईक, विदाऊट एक्झाईन. तुम्ही आता एक्झाईन ऐकलं असणार, इंटाईन एक्झाईन, ह्यांच्यात एक्झाईन नाही. हे झोस्टेरिया एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे बाळांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर इपी हायड्रोफिली. इपी हायड्रोफिली म्हणजे अशी हायड्रोफिली जी पाण्याच्या वर आहे. आपण बघितलं हायपो म्हणजे खाली, कशाच्या खाली? पाण्याच्या खाली. आता आपण बघायला इपी म्हणजे वर, कशाच्या वर? हायड्रो, पाण्याच्या वर. तुम्हाला इपी लक्षात ठेवा बाळांनो, तुम्हाला खूप गोष्टीमध्ये इपी ब्लास्ट ते परत असल्या गोष्टी तुम्हाला आहेत. ठीक आहे. इपिथॅलॅमस, इपी ब्लास्ट वगैरे अशा गोष्टी आहेत तुम्हाला पुढं, त्यामुळे इपी ह्या वर्ड लक्षात ठेवा. हे कुठं आहेत? पोलन ग्रेन्स फ्लोट ऑन वॉटर. आता सांगितलं तसं पोलन ग्रेन कुठं व्हायला लागलेत? सरफेस ऑफ वॉटरवर, म्हणजे पाण्याच्या वर, अँड रिच द स्टिग्मा. एक्झाम्पल काय आहे? वॅलिस्नेरिया आहे. ठीक आहे. इथं आपण काय बघितलं? हायपोहायड्रोफिलीला झोस्टेरिया बघितलं. आपण इथं काय बघायला लागलो आहे? वॅलिस्नेरिया बघायला लागलो आहे. हे तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, तुम्हाला तेच लक्षात ठेवायचे. ठीक आहे. वॅलिस्नेरिया आणि झोस्टेरिया हे कुठं होतं? पाण्याच्या वर. हे कुठं होतं? पाण्याच्या खाली. हे कसं लक्षात ठेवणार बाळांनो तुम्ही? झोस्टेरिया झेड कसा असतो? सगळ्यात खाली असतो, माहिती आहे की नाही? आपलं A to Z, झेड सगळ्यात खाली आहे. त्यामुळं इथं जे झोस्टेरिया कसं लक्षात ठेवणार? झोस आणि तेरा. जोस तेरा कुठं व्हायला लागले? जोस तेरा पॉलिनेशन नीचे हो रहा है, असं लक्षात ठेवा. जोस तेरा पॉलिनेशन नीचे हो रहा है. जोस पण असं लक्षात ठेवायचं, किंवा तुम्ही असं लक्षात ठेवा. 2 ट्रिक्स सांगितलेत मी तुम्हाला. जोस तेरा पॉलिनेशन नीचे हो रहा है, ते जोस तेरा. जोस तेरा असं लक्षात ठेवा. जोस तेराला राहत नसेल तर जोस तेरा. जोस तेरा पॉलिनेशन नीचे हो रहा है असं लक्षात ठेवा, किंवा जोस तुझं पॉलिनेशन खाली व्हायला लागले. मराठीत लक्षात ठेवा की हिंदीत लक्षात ठेवा. जोस तेरा पॉलिनेशन नीचे हो रहा है. किंवा असं तुम्हाला दुसरी एक ट्रिक सांगते, ते म्हणजे काय? जो झेड आपल्यात सगळ्यात खाली असतो, ए सगळ्यात वर, झेड सगळ्यात खाली. त्यामुळे झेड कसं लक्षात ठेवणार? सगळ्यात खाली, जिथं पॉलिनेशन होतं आहे तिथं आपण काय म्हणणार? झोस्टेरिया. दुसरं आहे व्हॅली. आता वी पण आपल्याला माहिती आहे, झेडच्या जरा बरोबर आपण काय म्हणणार? ए लक्षात ठेवणार. ए कसं लक्षात ठेवणार? ए सगळ्यात वर. ए सगळ्यात वर आहे, झेड सगळ्यात खाली आहे. किंवा वॅलिस्नेरिया तेरा पॉलिनेशन ऊपर हो रहा है. किंवा असं लक्षात ठेवणार वॅली तेरा पॉलिनेशन ऊपर हो रहा है, तो फ्लोट हो रहा है, असं लक्षात ठेवा. तुम्हाला तसं लक्षात ठेवा. ए
असं पण तुम्हाला 2 ट्रेस सांगितले दोन्हीकडं सुद्धा. झेड सगळ्यात खाली आहे सगळ्यात, त्यामुळे आपण काय म्हणणार झूस्टेरिया. ज्याच्यात सगळ्यात खाली होतं त्याच्यात पुढे येणार झेड, आणि ज्याच्यात सगळ्यात वर होतं त्याला आपण म्हणतो ए. असं लक्षात ठेवा. किंवा वैली तेरा पॉलिनेशन ऊपर हो रहा है, जोस तेरा पॉलिनेशन नीचे हो रहा है, असं लक्षात ठेवा. आता हे वॅलिस्नेरिया कसं आहे, सबमर्ज्ड आहे, म्हणजे हे पण पाण्याच्या खालीच आहे. ठीक आहे, वॅलिस्नेरिया हे पण पाण्याच्या खालीच आहे. डायोशियस प्लांट आहे, म्हणजे त्यानंतरनं हे काय करणार, जेव्हा याचे पॉलिनेशन असते तेव्हा याचं फिमेल काय होणार, वर येणार. जसं सांगितलं तसं वॅली कुठे येणार, वर येणार. आपण असं म्हणणार वॅली. आपण इथे सांगितलं जोस, आपण काय म्हटलं मेल म्हटलं, आपण इथं काय म्हणालो वाली. वाली तुम्हाला वर्ड असेल ना, वाली. हे कुठं चाललं आहे, गरज पडल्यावर वर चाललं आहे. ठीक आहे, वाली तो ऊपर जा रहा है. एपिहायड्रोफिल वर चाललं आहे, कशासाठी, पॉलिनेशनसाठी. टेम्पररली काय व्हायला होण्यासाठी, पॉलिनेशन होण्यासाठी. मेल कुठे असतात, वरच असतात, पण फिमेल कुठे असतात, सबमर्ज्ड असतात. पण जेव्हा पॉलिनेशन करायचं असतं तेव्हा ही वाली काय होते, वर जाते. कुठं, पाण्याच्या वर जाते. वाली म्हणून लक्षात ठेवा, याला जोस म्हणून लक्षात ठेवा. जोस तेरा, किंवा आपण म्हणू शकतो की वाली. एक मिनटं, वाली ही कुठं चालली आहे, नेरिया म्हणजे वर चालली आहे. वाली कुठे चालली आहे, वर चालली आहे, कशासाठी, पॉलिनेशन करण्यासाठी. आणि जोस तेरा कुठं आहे, खाली आहे, कशासाठी, पॉलिनेशन करण्यासाठी. हे 2 लक्षात राहतील तुम्हाला. आता हे काय करायला लागल्यात, आपल्याला माहिती आहे की पोलन ग्रेन हा फ्लोट करायला लागला आहे, म्हणजे तरंगा लागला आहे. कशावर, पाण्यावर. मग ऑब्व्हियसली याचं जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे, किंवा आपण काय म्हणू शकतो याचं जे वेट आहे ते पाण्याच्या काय पाहिजे, इक्वल पाहिजे. कमी असलं तर काय होणार, कमी असलं तर चालेल, पण जास्त असेल तर काय होणार, ते खाली बुडायला चालू करणार. त्यामुळे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणा किंवा वेट म्हणा पोलन ग्रेनचं कशात, वालीमध्ये त्या पोलन ग्रेनचं वेट कसं पाहिजे, इक्वल टू वॉटर पाहिजे, म्हणजे पाण्या इतकंच त्याचं वेट पाहिजे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पाहिजे. मग आता बघा, थोडे जे फ्लावर्स असतात किंवा थोडे जे प्लांट्स असतात ते असतात कसे, ॲक्वॅटिक, म्हणजे पाण्यात राहणारे असतात, पण त्यांना मदत कुणाची पाहिजे असते, ॲनिमोफिलीची पाहिजे असते. ठीक आहे, जसं ए क्लासची मुलं आहेत, पण त्यांना मदत कुणाची पाहिजे आहे, बी क्लासची पाहिजे. कारण त्यांच्यात असतं ना की तुम्ही बघा आता असे तुमचे जे फ्रेंड्स आहेत ते भरपूर अकॅडमीमध्ये वगैरे असतील, पण समजा एक टॉपिक तुमच्या अकॅडमीमध्ये नीट झाला नाही, तुम्ही काय करता, दुसऱ्याकडनं मदत घेता. तुम्ही हा एका अकॅडमीत, तुमचं नाव आहे का अकॅडमीत, पण मदत कुठनं घेता, दुसऱ्या मित्राची, दुसऱ्या मैत्रिणी दुसऱ्या अकॅडमीमध्ये आहे त्याच्याकडून तुम्ही मदत घेता, दुसऱ्या कॉलेजमध्ये त्याच्याकडून तुम्ही मदत घेता. तसंच ॲक्वॅटिक प्लांट्स, ॲक्वॅटिक आहेत म्हणजे पाण्यात आहेत, पण त्यांना मदत कोण करायला लागलं आहे, ॲनिमोफिलस म्हणजे कोण मदत करायला, विंड मदत करायला लागले. नावालाच फक्त ते पाण्यात आहेत, पाणीची त्याला मदत होत नाही. त्या अकॅडमीची त्यांना मदत ज्याच्यात आहेत ती त्याची मदत होत नाही, दुसरंच कोणतरी मदत करायला लागले. हे तर काय आहे, पोटॅटो मॅगटॉन आणि हॅलोगॅरिस. ठीक आहे, पोटॅटो मॅगटॉन आणि हॅलोगॅरिस. हे कसं लक्षात ठेवणार, हॅलो गॅरी, हॅलो गॅरिस, हॅलो गॅरिस, असं लक्षात ठेवा. हॅलो गॅरिस. आपण म्हणतो ना फोन करायचा असला की कसं मदत घेताय तुम्ही, फोन करून मदत घेताय, होय की नाही. आपण कडनं म्हणणार हॅलो गॅरी. ज्यांचं तुम्ही ती सिरियल ऐकली असणार बघा गुरुनाथची, त्यातलं गॅरी लक्षात ठेवा. किंवा हॅलो गॅरी. किंवा तर तुमची कोणतरी फिमेल फ्रेंड असेल गौरी, तर ते गॅरीचं ते आपण गौरीचं गॅरी करूया, हॅलो गॅरी असं लक्षात ठेवा. आणि हे पोटॅमोगेटॉन आपण कसं लक्षात ठेवणार, पोटॅटो आणि गेटॉन, पोटॅगेटॉन असं लक्षात ठेवा. ठीक आहे, पोटॅटो मेट. आणि हे काय असं आपलं हॅलो गॅरिस. मदत हवी आहे ना तुम्हाला, तुम्ही ज्या अकॅडमीत तुम्हाला मदतच होत नाही आहे, तुम्ही कोणाला फोन करता, तुमच्या मैत्रिणीला फोन करताय जो दुसऱ्याच अकॅडमीत आहे, कसं फोन करणार, हॅलो. आणि तिचं नाव काय आहे, गॅरी आहे. गॅरी म्हणा, गौरी म्हणा, गुरुनाथ म्हणा, त्याचं गॅरी करा, काहीही करा. कसं म्हणणार तुम्ही, हॅलो गॅरिस. आणि ते कसं लक्षात ठेवणार तुम्ही, पोटॅटो मॅगटॉन, पोटॅटो गेटॉन, असं एवढं जर लक्षात ठेवलं तरी खूप झालं, मला तिथे टिक करता येईल. आता इथं पण तेच आहेत, हे मदत कुणाकडनं घ्यायला लागले, हे पण दुसऱ्या अकॅडमीकडनं मदत घ्यायला लागले. पण हे कुठलं येणार आपलं, लोटस, वॉटर हायसिंथ आणि वॉटर लिली. हे काय पाठ करण्याची गरज नाही, तुम्हाला होऊन जाईल. हे फक्त वेगवेगळे शब्द आहेत, ह्याला मी तुम्हाला ट्रिक सांगितले कसं करणार, हॅलो गॅरिस.
ठीक आहे. आता आपल्याला बायोटिक एजंट्स म्हणजे काय, जिवंत असणारे आपल्याला मदत म्हणजे मेसेज ट्रान्सफर करायला लागलेत. काय, पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा कोण करायला लागले आहेत, बायोटिक एजंट्स. त्यातला पहिला आहे आपला इन्सेक्ट आला आपलं एन्टोमोफिली. तुम्ही एन्टोमो ऐकलं असणार आहे. एन्टोमो जिथं इन्सेक्ट आहे तिथे एन्टोमो नाव आहेच. फिली म्हणजे आवडतं आहे, त्यामुळे एन्टोमोफिली. ठीक आहे, तुम्ही असं पण लक्षात ठेवू लक्षात आहे. किंवा AEIOU ई आणि आय असं पण लक्षात ठेवू शकता. आपण शिकलो आहे बघा, AEIOU शिकलो आहे की नाही आपण. त्यातलं ई आणि आय लक्षात ठेवा. हे ई आणि हे आय. जिथं ई आहे तिथं तुम्ही आय लिहायचं, जिथं आय आहे तिथं तुम्ही ई लिहायचं. ठीक आहे. आता इथं कशा आहेत बघा, हे इन्सेक्ट आहेत. ह्यांना तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे, ह्यांना तुम्हाला काय करायचं आहे, आकर्षित करायचं आहे. असेच येणार नाहीत हे. ह्यांना काय पाहिजे, प्रिन्सेस ट्रीटमेंट पाहिजे. ह्यांना काय पाहिजे, चांगली VIP ट्रीटमेंट पाहिजे. मगच काय येणार, हे येणार. त्यामुळे त्यांना अट्रॅक्ट कोण करणार आहे, फुलं. जी फुलं तुम्हाला देतात ना, तुमचे बेस्ट फ्रेंड म्हणा किंवा तुमचे फ्रेंड म्हणा, हे जे फ्लावर्स असतात हे कुणाला अट्रॅक्ट करण्यासाठी असतात, इन्सेक्टना अट्रॅक्ट करण्यासाठी असतात, तुमच्यासाठी नसतात. ठीक आहे. मग फ्लावर्स कसे पाहिजेत, मोठे पाहिजेत, लार्ज, मोठे, शोई म्हणजे उठून दिसण्यासारखे पाहिजे. आणि ब्राईटली कलर्ड म्हणजे काय करणार, जास्त मोठे असे काय म्हणतो आपण ते, लांबून दिसण्यासारखे, घणघणीत, घसघशीत. आपण वर्ड ऐकला असणार बघा, घणघणीत दिसलं पाहिजे, घसघशीत दिसलं पाहिजे. गावाकडे ही भाषा खूप वापरली जाते. तसं घणघणीत, घसघशीत म्हणजे लार्ज आणि शोई. आणि ब्राईटली कलर्ड म्हणजे लांबनं पण दिसलं पाहिजे, चमकलं पाहिजे. तसं ते काय करतात, हे स्वीट ऑर्डर स्मेल तयार करतात. परत कुणासाठी, अट्रॅक्ट करायला कुणाला, इन्सेक्टला. ते इन्सेक्टला, ये बाबा तुला देतो मी, तुला जे काय खायला पाहिजे ते सगळं देतो. म्हणजे काय, स्वीट ऑर्डर स्मेल हॅव नेक्टर ग्लँड्स. त्याच्यामुळं काय होतात, नेक्टर तयार होते. त्यामुळे इन्सेक्टचं काय होतं आहे, पोट भरलं जातं आहे. मग ते काय म्हणते इन्सेक्ट, मी तुझ्या खाल्ल्या मिठाला जागणार आहे, मी तुझं काम करणार आहे, मी तुझं काय करणार, पोलन ग्रेन ट्रान्सफर करणार आहे. कुठून, अँथर टू स्टिग्मा. का, कारण इन्सेक्टने काय केलं, त्याचं नेक्टर खाल्लेलं आहे. ठीक आहे. मग ते तेच म्हणत आहे की मी तुझं नेक्टर खाल्लं आहे, तुझ्याकडनं अट्रॅक्ट झालो आहे, नेक्टर खाल्लं आहे, तुझं काम नक्की करणार. मग त्यांचा स्टिग्मा कसा पाहिजे, स्टिग्मा यांचा कसा पाहिजे, रफ पाहिजे. का, कारण इथं कोणीही रफ असेल तर काय होणार, इथं तुमचा जो काही इन्सेक्ट आहे तो जास्त वेळ चिटकून बसतो. मग स्टिकी आहे बघ, स्टिकी असेल तर काय होणार, पोलन ग्रेन चिटकून बसतील ह्याला. ठीक आहे. आणि हेअर असल्यामुळे काय होणार, इन्सेक्ट अडकून बसते. इन्सेक्ट अडकून बसलं की पोलन ग्रेन तिथंच ते टाकून जातं आहे. त्यामुळं रफ कुणामुळे, तिथं हेअर्स आहेत म्हणून तिथं इन्सेक्ट किंवा तो जो काही काय म्हणतो आपण ते किडा आहे तो तिथं काय होणार, चिटकून राहणार. स्टिकी आहे कुणामुळं, म्युकरेजिनसमुळं. परत तेच पोलन ग्रेन तिथं चिटकून बसला पाहिजे, वाऱ्याने उडून नाही गेला पाहिजे. पोलन ग्रेन कसा आहे त्यांचा, स्पायनी आहे, काटेरी आहे. कशाने सराउंड झाला आहे बाळांनो, येल्लो सिकिस सबस्टन्स, त्याला आपण काय म्हणतो, पोलन किट म्हणतो. म्हणजे समजा त्यांचा पोलन असेल तर ह्याच्यावर काय असणार आहे बाळांनो, हे पोलन येल्लो स्टिकी, याला आपण काय म्हणतो, पोलन किट म्हणतो. हे कशासाठी असतं, परत तेच त्या पोलन ग्रेनला ह्याच्यावर अडकवण्यासाठी, म्हणजे स्टिकी म्युसिलेजिनस सिक्रेशन स्टिग्मावर अडकवण्यासाठी पोलन ग्रेनमध्ये काय असतं, येल्लो किट असतं. आता एक्झाम्पल दिले, सॅल्वियामध्ये कसं असतं, हे इन्सेक्टला काय करतं आपण म्हणू शकतो, ते हेल्प इन क्रॉस पॉलिनेशन. ह्याच्यात स्पेशल ॲडॅप्टेशन आहे ज्याच्यामुळं क्रॉस पॉलिनेशन होईल. म्हणजे सेल्फ पॉलिनेशन होणार नाही, त्यांच्या जातीमध्ये होणार नाही, बाहेरच्या जातीमध्ये होणार, क्रॉस पॉलिनेशन होणार. तर एक्झाम्पल ऑफ एन्टोमस फ्लावर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, रोज, जॅस्मिन. तुम्ही जे काही फुलं असतात ज्याला वास असतो तो तुम्ही घालू शकता. ठीक आहे. आता आपलं पुढचं पॉलिनेशन आहे ते म्हणजे बाय बर्ड्स. एक्झाम्पल आहे ऑर्निथोफिली. ठीक आहे, ऑर्निथोफिली तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता ह्याच्यासाठी कसं असतं, परत बर्ड्समध्ये पण काहीतरी म्हणजे बर्ड्सने पण अडॅप्ट केलं पाहिजे स्वतःला. कसं, ते छोटे साईजमध्ये असतात. आता बघा ना, फुलावर तो पक्षी बसणार आहे, त्यामुळे तो जर पक्षी मोठा असेल, खूप त्याचं वजन असेल तर ते फूल तुटून जाईल ना, त्या फुलाला पेलेल. असंच काय पाहिजे, त्याचं साईज पाहिजे. त्यामुळे बर्ड्सचे काय असतात, स्मॉल साईज असतात. तुम्हाला जितकं लहान बर्ड्स दिसतील, लहान पक्षी दिसतील, जितके लहान पक्षी ते आपण काय म्हणू शकतो की ते हेल्प करतायत कुणाला,
आपल्याला फ्लावर्सना हेल्प करत आहेत कशासाठी, पॉलिनेशनसाठी. त्यामुळे आपण म्हणू शकतो की त्यांची साईज काय आहे, स्मॉल आहे. परत लॉंग बीक आहे, जितकी मोठी त्यांची चोच असेल तितकं मोठं काय होणार, पोलन ग्रेन चिटकून बसेल. जितकी मोठी चोच आता हिथंही चोच आहे, हिरी एक चोच आहे, इथं किती अडकून बसतात, फरक आहे ना बाळांनो. एवढी चोच आणि एवढी चोच, इथं किती अडकतील आणि इथं किती अडकतील. जितका सरफेस एरिया मोठा तितकं काय होणार, ते जास्त पोलन ग्रेन चिटकून बसतील. त्यामुळे लॉंग बीक. एक्झाम्पल सनबर्ड आणि ह्युमिंग बर्ड. ठीक आहे, तिथं चिमणी लावून यायचं नाही, चिमणी पण लिहितात एक जण. ठीक आहे, आता फ्लावर्स कसे पाहिजेत, ब्राईटली कलर्ड पाहिजेत. परत तेच लार्ज पाहिजेत, शोई पाहिजेत, म्हणजे घणघणीत गसगशीत दिसणारे पाहिजेत. त्याच्यामुळं काय होईल, त्या पक्ष्यांना लांबून दिसेल. परत डायल्यूट नेक्टर, त्यांना खायला काहीतरी पाहिजे ना, माहिती आहे की नाही. तुम्ही आता बघत असाल बघा, तुमचं तर कोणतं काहीतरी काम करून देत असेल, त्याला खायला प्यायला तुम्हाला द्यायला लागते बघा. म्हणजे घरात गवंडी वगैरे असेल, काहीतरी काम चालू असेल, त्याच्या खायची प्यायची सोय पण तुम्हालाच बघायला लागते. तसंच हे फ्लावर्सना सुद्धा ह्या बर्ड्सच्या खायची प्यायची सोय बघावी लागणार आहे. का, कारण त्यांचं काम करून द्यायला लागलं, त्यामुळे नेक्टर तयार करावा लागतो. परत पोलन ग्रेन कसा आहे, यांच्यासारखाच आहे, एंटोमोफिलीसारखा, स्टिकी आहे, स्पायनी आहे. ठीक आहे, परत आता विदाऊट फ्रेग्रन्स म्हणजे आहे का, ह्या ह्याच्यात म्हणजे ज्याच्यामध्ये पक्ष्यांथ्रू हे होतं आहे पॉलिनेशन, त्याच्यात फ्रॅग्रन्स नसतो. कारण पक्ष्यांमध्ये वासाचा एवढा जास्त सेन्स नसतो, त्यांना वास नीट घेता येत नाही. ठीक आहे, आता आपलं आलं पॉलिनेशन बाय बॅट्स, वटवाघूळ, चिरिप्टेरोफिली. ठीक आहे, परत फिली म्हणजे काय, आवडते. आता हे लॉंग डिस्टन्ससाठी असतात, सेव्हरल किलोमीटर. तुम्हाला माहिती आहे, जे वटवाघूळ आहे ते खूप लांबपर्यंत उडून जाऊ शकतं. त्यामुळे लॉंग डिस्टन्ससाठी जे काही असेल, किलोमीटर म्हणजे मैलाने मैल, किलोमीटर काय करू शकतं, बॅट पोलन ग्रेन ट्रान्सफर करू शकतं. मग आता ॲडॅप्टेशन्स. आता ही फुलं कुणाला अट्रॅक्ट करायला लागले आहेत, बॅट्सना. बॅटला दिसत नाही, तर ते रात्रीचं बाहेर पडतं आहे. माहीत असेल, दिवसाचं वटवाघूळ बाहेर पडत नाही, रात्रीचं वटवाघूळ बाहेर पडतं आहे. त्यामुळे ही फुलं ब्राईटली कलर्ड असून काय उपयोग आहे का, कुणाला अट्रॅक्ट करणार आहेत, ती वटवाघळांना. जे कधी असतात, रात्री असतात. रात्रीना त्याला ते फुलं दिसणार, त्याला दिसतच नाही. त्यामुळं काय उपयोग, त्याला दिसतच नाही, त्यासाठी तुम्ही एवढं नटून तटून काही उपयोग नाही. त्यामुळे फ्लावर्स कसे असतात, डल कलर्ड असतात. ठीक आहे, विथ स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स. आता परत तेच अट्रॅक्ट करायचं आहे, तुम्ही एकतर घणघणीत गसगशीत दिसू शकत नाही, पण तुमचा वास कसा पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे. कारण ह्या बॅट्समध्ये वासाची शक्ती जास्त असते. आणि काय करायचं, अबंडंट नेक्टर, त्यांना खायला प्यायला पोटभर द्यायचं, मगच त्यात. कारण ते काय करायला, लॉंग डिस्टन्स घेऊन चालले आहेत, जास्त किलोमीटरवर घेऊन चालले. त्यामुळे आपल्याला काय करायला लागणार, अबंडंट नेक्टर भरपूर त्यांना पोटभरत खायला द्यायला लागणार आहे. त्याचा फ्रेग्रन्स पण कसा पाहिजे, जास्त पाहिजे. ठीक आहे, मग आता आपलं पुढचं हे काय पाहिजेत, एडिबल पोलन ग्रेन. परत तेच सांगितलं तसं तुम्हाला भरपूर तयार करायचं आहे. त्यातलं एक्झाम्पल तुम्ही काय, कडंबाचं झाड ऐकलं असणार आहे तुम्ही, ते लक्षात ठेवायचं आहे. परत गोरख चिंच माहिती असेल तुम्हाला, ते लक्षात ठेवायचं आहे. हे दोन जरी लक्षात ठेवलात तरी खूप झालं. हे नाव तुम्हाला जर लक्षात राहील तर लक्षात ठेवा. मी तुम्हाला ट्रिक सांगते, अडानसोनिया आपण काय म्हणणार, अडानी सोनिया. तर ज्यांचं नाव सोनिया आहे त्यांना मी त्यांची माफी मागते आधीच. सोनिया कशी आहे, अडाणी आहे. ठीक आहे, म्हणून आपण काय म्हणतो, अडानसोनिया. ठीक आहे, हे अडानसोनिया आपण काय म्हणणार, गोरख चिंच म्हणणार. चिंचा मुलींना भरपूर आवडतात म्हणून अडानसोनिया. त्यांना आवडतं काय, गोरख चिंच. अडाणी सोनियाला कोण आवडतं आहे, गोरख चिंच. एक जर लक्षात ठेवलं तरी खूप झालं, अडाणी सोनिया, गोरख चिंच. आता परत इथलं आपला पुढचं अँथोसिफॅलस. आपण काय म्हणणार, अँथोसिफॅलस. ॲनिथोसिफॅलस, कडंब ट्री. ॲनिथोसिफा कुठं चालल्या आहेत, कडंबला चालल्या आहेत, कडंब झाडाजवळ चालल्या आहेत. ॲनिथो आणि सिफा कुठे चालल्या आहेत, कडंबाच्या झाडाजवळ चालल्या आहेत. ॲनिथोसिफा, कडंबाचं झाड. अडाणी सोनियाला काय आवडतं आहे, गोरख चिंच. असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता बायोटिक पॉलिनेशन. प्लांटला काय करायला लागणार आहे, इन्करेज करायला लागणार आहे. कुणाला, पॉलिनेटरला. सांगितलं तसं बायोटिक एजंट म्हणजे काय, जे जिवंत आहेत ते असेच येणार नाहीत. त्यांना प्रिन्सेस ट्रीटमेंट द्यावी लागणार, त्यांना स्पेशल ट्रीटमेंट द्यावी लागणार, त्यांना VIP ट्रीटमेंट द्यावी लागणार.
ठीक आहे. मग प्लांट्स आणि पॉलिनेटर काय असतात, इव्हॉल्ड असतात, म्हणजे त्यांचं इव्हॉल्युशन एकत्र झालेलं असतं. मी तुला खायला घालतो, तू माझं एवढं काम कर, मी तुला खायला घालतो, तू माझं एवढं काम कर. म्हणजे म्हणून खायला घालणारा आणि खाणारा काय असतात, खायला कोण घालणार आहे, प्लांट्स, खाणारा कोण आहे, पॉलिनेटर. ह्यांचं इव्हॉल्युशन म्हणजे ते एकत्र त्यांची उत्क्रांती झालेली असते. ठीक आहे. आता आपला नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे आउटब्रीडिंग डिव्हायसेस. आता आपल्या झाडांमध्ये सुद्धा बघा, नात्यात लग्न करायचं नाही. ऐकलं असेल तुम्ही, नात्याच्या बाहेर बघायचं, नात्यात लग्न करायचं नाही. तसंच हा निसर्गाचा पण नियम आहे. कारण नात्यात लग्न झालं की तुम्हाला माहिती असेल मुलं नीट होत नाहीत म्हणतात बघा, त्यांच्या जेनेटिक डिझिजेस वाढतात, असं तुम्ही खूप ऐकलं असणार आहे. तसंच आउटब्रीडिंग डिव्हायसेस हे पण काय असतं, नात्याच्या बाहेर. मग आपण म्हणतो आउटब्रीडिंग. आउट म्हणजे बाहेर, ब्रीडिंग म्हणजे जन्माला घालणं. आउटब्रीडिंग म्हणजे नात्याच्या बाहेर. त्याचे डिव्हायसेस असतात, ते एका प्लांट्समध्ये असतात. त्यांचं नेमकं म्हणणं काय असतं, जातीमध्ये लग्न करायचं नाही. जाती म्हणण्यापेक्षा नात्यात जातीमध्येच असतं, पण नात्यात करायचं नाही, नात्याच्या बाहेर. ठीक आहे. कशासाठी असं हे मेकॅनिझम, टू डिस्करेज ऑर प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन. सांगितलं तसं नात्यामध्ये लग्न करायचं नाही. इट इज डन टू इन्क्रीज क्रॉस पॉलिनेशन जेनेटिक डायव्हर्सिटी. ठीक आहे. जितकं क्रॉस पॉलिनेशन जास्त होईल तितकं डायव्हर्सिटी काय होणार, वाढणार. त्याच्यानंतरनं प्लांट्स हॅव इव्हॉल्ड व्हरायटी ऑफ सेक्शुअल स्ट्रॅटेजीज. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, प्लांट्स काय करणार, व्हरायटी ऑफ सेक्शुअल स्ट्रॅटेजीज काय करणार, इन्व्हॉल्व केले प्लांट्समध्ये. अशा खूपशा स्ट्रॅटेजीज काय झाल्यात, एकत्रपणे आल्या, त्याच्यामुळं काय होतं आहे, क्रॉस पॉलिनेशन होते. त्यातलं पहिलं ते का करतात, हा एक पॉईंट आपण करूया. ते का करतात, कारण जेनेटिक डायव्हर्सिटी, जितकी डायव्हर्सिटी जास्त आहे त्याच्यामुळे इव्हॉल्युशनला काय होईल, मदत होईल. आपल्यातसुद्धा डायव्हर्सिटी आली, त्याच्यामुळं आपण काय म्हणतो, इव्हॉल्युशन आलं. ठीक आहे ना. आपण माकडांपासून इथं माणसांपर्यंत जो आपला प्रवास आहे कशामुळे, डायव्हर्सिटीमुळे. जर आपल्याला डायव्हर्सिटी आलीच नसते तर आपण आजही माकडच राहिलो असतो, आपण माणूस झालोच नसतो. त्यामुळे जर प्लांट्समध्ये पण आपल्याला इव्हॉल्युशन हवं असेल तर जेनेटिक डायव्हर्सिटी जास्त पाहिजे. का आपण सेल्फ पॉलिनेशन जास्त करू देत नाही, कारण इनब्रीडिंग डिप्रेशन होतं. म्हणजे यांच्यात काय होत नाही, जेनेटिक डायव्हर्सिटी येत नाही, तेच कंटिन्यू होतं आहे. त्याच्यामुळं काय होणार, इनब्रीडिंग डिप्रेशन होऊ शकते. म्हणून प्लांट्स काय करतात, क्रॉस पॉलिनेशन त्यांना हवं असतं. म्हणजे जितके जास्त जेनेटिक डायव्हर्सिटी असेल तितकंच इव्हॉल्युशन काय होणार, जास्त चांगलं होणार. त्यातलं आता पहिलं युनिसेक्शुअलिटी. युनि म्हणजे एक, सेक्शुअलिटी म्हणजे फक्त मेल तर मेल, फिमेल तर फिमेल. त्या झाडांमध्ये एकतर मेल असेल किंवा फिमेल असेल, दोन्हीही फुलं नसणार. फक्त मेल असेल किंवा फिमेल असेल. मग आता फक्त मेल आहे तर ऑब्व्हियसली त्याचे पोलन घेऊन दुसऱ्या झाडावरच्या फिमेलवर टाकावं लागेल, किंवा फक्त फिमेल आहे त्या फिमेलला वाढ बघायला लागेल की कुठल्या झाडावरचा मेल गॅमेट तिच्यावर येऊन पडतो आणि त्याचं पॉलिनेशन होत आणि मग काय होणार, त्याच्यापासून फ्रूट तयार होणार. युनिसेक्शुअलिटी आपण कशाला म्हणू शकतो, युनि म्हणजे एक, सेक्शुअलिटी म्हणजे एकतर मेल किंवा फिमेल. ह्याला आपण म्हणतो डायोशी. फ्लावर्स आर युनिसेक्शुअल. आता सेल्फ पॉलिनेशन इज नॉट पॉसिबल. सेल्फ पॉलिनेशन होऊच शकत नाहीत. प्लांट्स मे बी मोनोशियस और डायोशियस. मोनोशियस म्हणजे काय, एक तर फिमेल किंवा मेल तर मेल. ठीक आहे. आता डायकोगॅमी. डायकोगॅमी, डाय म्हणजे दोन, गॅमी म्हणजे दोन गॅमेट्स प्रेझेंट आहेत. म्हणजे याच्यावर मेल गॅमेट पण आहे आणि फिमेल गॅमेट पण आहे. म्हणजे इथं सांगितलं तसं युनिसेक्शुअलिटी नाही. इथं युनिसेक्शुअलिटी फक्त मेल तर मेल, फिमेल तर फिमेल. इथं डाय म्हणजे दोन, गॅमी म्हणजे गॅमेट्स, मेल गॅमेट पण तयार होते, फिमेल गॅमेट पण तयार होते. पण प्रॉब्लेम काय आहे, ते मॅच्युअर होत नाहीत लवकर. म्हणजे जर मेल मॅच्युअर होत असेल तर फिमेल मॅच्युअर होणार नाही, जर फिमेल मॅच्युअर होत असेल तर मेल मॅच्युअर होणार नाही. मग ती फिमेल काय वाट बघत बसेल की मेल कधी मॅच्युअर होतो आहे, कधी मला हा पोलन ग्रेन आणून देणार आणि कधी माझ्यामध्ये फ्रूट तयार होणार, की मेल वाट बघत बसेल की कधी फिमेल मॅच्युअर होईल, कधी मी माझा पोलन तिला देईन आणि कधी त्याच्यातपासून फ्रूट तयार होईल. मग ह्यांना काय करायला लागतं, ऑब्व्हियसली दुसरीकडे जायला लागणार आहे, कारण ते मॅच्युअर तेवढे नाही आहेत. ठीक आहे. जर पहिला अँड्रोशियम म्हणजे जर मेल गॅमेट आधी काय होत असेल, मॅच्युअर होत असेल फिमेलच्या आधी, तर आपण काय म्हणणार, प्रोटो अँड्री. मी परत सांगते, इथं काय होतं आहे, मेल गॅमेट अँड्री गायनी मी तुम्हाला सांगितले, जी
ठीक आहे. तुम्ही ऐकलं असणार आहे बघा, गायनॅक डॉक्टर म्हणजे फिमेलचा डॉक्टर. त्याच्यात GN आहे, GY आहे, गायनॅक आहे. त्याला आपण काय म्हणणार आहे बाळांनो, जिथं फिमेल आधी काय होते, मॅच्युअर होते. प्रो म्हणजे आधी, गायनी म्हणजे काय होणार, गायनोशियम किंवा फिमेल गॅमेटोफाईट आधी मॅच्युअर होते. प्रोटो अँड्री. अँड्री आपण काय म्हटलं, अँड्रोशियम म्हटलं म्हणजे मेल गॅमेट. प्रोटो म्हणजे काय म्हणणार आपण, आधी मॅच्युअर झाले. अँड्रोशियम मॅच्युअर्स अर्लियर देन गायनोशियम. त्याला आपण दिलं आहे सनफ्लावर. ठीक आहे. तुम्हाला तुम्ही लक्षात ठेवू शकता ना. इथं आपण म्हटलं आहे अँड्री, इथं आपण म्हणायला लागलो सन. अँड्री आणि सन आणि फ्लावर लक्षात राहील. अँड्री मेल गॅमेट, सन आपल्याला SON सन मुलगा, आणि फ्लावर असं लक्षात ठेवा. परत इथं तेच ग्लोरोसिया, जी फॉर गायनॅक, जी ग्लोरोसिया किंवा ग्लोरिसिया. ग्लो फिमेल्सना ग्लो पाहिजे असतो म्हणून ग्लोरिसा किंवा ग्लोरिसिया. तुम्हाला जे माहिती आहे, कोण तुमचं काय प्रोनाऊन्सिएशन विचारायला कोणी येणार नाही, त्यामुळे ग्लोरिसा लक्षात असतं तर ग्लोरिसा म्हणा किंवा ग्लोरोसिया म्हणून लक्षात ठेवा. प्रोटोगायनी, गायनोशियम, ग्लोरोसिया किंवा ग्लो आहे कुणावर, सियावर असं लक्षात ठेवा. त्यानंतर आता प्रीपोटेन्सी आपण काय म्हणणार, पोटेन्शियल. ठीक आहे. पोलन ग्रेन, दुसऱ्या फ्लावरचा पोलन ग्रेन काय होतो, लवकर जर्मिनेट होतो आणि लवकर ट्यूब तयार करतो. कशापेक्षा, सेम फ्लावरवरच्या. म्हणजे समजा आपण हे काय घेतलं, स्टिग्मा घेतलं, आपण असं म्हणूया स्टिग्मा घेतलं, ह्याच्यावर पडला आहे नात्यातला त्याचा पोलन ग्रेन, म्हणजे त्याचाच पोलन ग्रेन इथं पडला आहे आणि तो दुसऱ्याचा आहे. हा लवकर काय होणार, पॉलिनेट होणार, हा लवकर जर्मिनेट होणार. म्हणजे दुसरं येऊन काय, जसं आता महाराष्ट्रात झालं आहे बघा, दुसरी येऊन त्याने काय केलं, ते दुकान घातलासुद्धा, पण आपल्याला इथं काय करायला लागलं आहे, जागा मिळणं झाली. तसं दुसरं येऊन म्हणजे त्याच झाडावरचा पोलन ग्रेन पडला त्याच्या स्टिग्मावर, पण दुसऱ्या झाडावरचा पोलन ग्रेन येऊन त्या स्टिग्मावर पडतो, पोलन ट्यूब तयार पण करतो, पण आपला काय आहे तिथंच बसला आहे. तसं आपण म्हणू शकतो की जो पोलन ग्रेन आहे, ठीक आहे, तो काय करतो आहे, दुसऱ्या फ्लावरचा ऑफ अदर फ्लावर जर्मिनेट रॅपिडली दॅन पोलन ग्रेन फ्रॉम सेम फ्लावर. म्हणजे त्याच झाडाचा पोलन ग्रेन काय आहे, तसंच बसला आहे की बाबा बघूया वेळ येईल, काय होईल दुसरं कोणतरी येऊन करेल. पण दुसऱ्या झाडाचा पोलन ग्रेन त्या स्टिग्मावर पडला पण, आणि त्यानं पोलन ट्यूब तयार पण केली. आपण बसलो तसंच त्याचं एक्झाम्पल आहे ॲपल. प्रीपोटेन्सीमध्ये काय लक्षात ठेवणार, पोटेन्सी कुणाची आहे, दुसऱ्याची आहे. पर जातीची पोटेन्सी चांगली आहे. प्री आपण काय म्हणू शकतो, पोटेन्सी म्हणजे पोटेन्शियल. पर जातीचं पोटेन्शियल चांगलं आहे किंवा भावकीतलं पोटेन्शियल तेवढं चांगलं नाही. हेटेरोस्टाईली आपण काय म्हणू शकतो की फ्लावर्स, म्हणजे इथं समजा मेल गॅमेट आहे, इथं समजा फिमेल गॅमेट आहे, किंवा फिमेल इथं आहे, मेल इथं आहे. आता इथं उलटं तरी जाणार नाही ते, ऑब्व्हियसली वारा जरी आला, किती जरी आला तरी खाली असलेला मेल गॅमेट वर असलेला फिमेल गॅमेटला कधी जाऊन अटॅच होणार नाही. त्यामुळे त्यांना काय करायला लागणार आहे, क्रॉस पॉलिनेशनच करायला लागणार आहे. 2 or 3 formed flowers in which stigma and anther are placed at different level. वेगळ्याच लेवलला प्रेझेंट असतात ते. म्हणजे स्टिग्मा वर असतो, पोलन ग्रेन खाली असतो, आणि खालून वर हे होत म्हणजे पोलन जाणार नाही. ठीक आहे. मग येणार तुमचं हेटेरोमॉर्फी. पोलन ग्रेन प्रोड्यूस्ड फ्रॉम अनदर पोलेटर प्रोड्यूस्ड ॲट द सेम लेवल. आपण म्हणू शकतो की एकाच लेवलला आपली पण आहेत आणि बाहेरची पण आहेत, आणि बाहेरची ताकद जास्त आहे म्हणून हेटेरो म्हणजे वेगवेगळं. आणि मॉर्फॉलॉजी म्हणजे त्याचं बाह्य, आपण काय म्हणू शकतो, बाह्य सौंदर्य. मॉर्फॉलॉजी कशी आहे, वेगवेगळी आहे. त्याच्यानं आपलं हर्कोगॅमी म्हणजे काय, नॅचरल फिजिकल बॅरियर. नॅचरल फिजिकल बॅरियर आहे कुणामध्ये, 2 सेक्स ऑर्गन्समध्ये, म्हणजे मेल इथं आहे, फिमेल इथं आहे, आणि मध्ये काय आहे, बॅरियर आहे. त्या बॅरियरमुळं हे अँथर स्टिग्मापर्यंत जाऊ शकत नाही. ठीक आहे. त्यामुळं अवॉइड कॉन्टॅक्ट ऑफ पोलन ग्रेन विथ स्टिग्मा ॲट सेम फ्लावर. कोण करते, कॅलाट्रोपिस करतो. कॅलोट्रॉपिस किंवा कालाटोपिस असं पण लक्षात ठेवतो मी, कालाटोपिस. ठीक आहे. असं असतं बघा,
काला टोपीवाला एक कोणतर असतो, मुलांनी मुलीशी बोलायचं नाही, मुलींनी मुलांशी बोलायचं नाही, असं असतं बघा खूप इन्स्टिट्यूटमध्ये. तर आपण म्हणतो काला टोपी. काला टोपीवाला काय करायला लागला आहे, मेल आणि फिमेलना बोलू देत नाही. इथं पण काला टोपी आहे, जो काय करतो आहे, त्याचे जे हे असतात सेक्स ऑर्गन्स किंवा मेल आणि फिमेल गॅमेट ते कसे असतात, त्यांच्यामध्ये एक नॅचरल बॅरियर आहे. कुणामध्ये, काला टोपीमध्ये. काला टोपीवाला कोणतं दिसलं की समजा काय म्हणायचं, हायरकोगॅमी म्हणायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आलं सेल्फ स्टरिलिटी. सेल्फ स्टरिलिटी म्हणजे काय, त्यांच्यामध्ये त्या स्टिग्मावर त्यांचा पोलन ग्रेन जर्मिनेटच होत नाही. मी तुम्हाला इथं काय सांगितलं होतं, ह्याच्यामध्ये हेटेरोस्टॅली नाही सॉरी वर आपलं हे प्रीपोटेन्सीमध्ये की वेळ लागतो. म्हणजे त्या फ्लावरला आपल्याच ह्याच्यावर त्याच पोलनेला आपल्या स्टिग्मावर ग्रो व्हायला वेळ लागतो. आणि तर सेल्फ स्टरिलिटीमध्ये आपण काय करायला लागलो, ग्रोच होत नाही, ते होतच नाही. म्हणजे आपली लोक काही करतच नाही आहेत. बाहेरची येऊन त्यांनी पोलन ट्यूब तयार केलं, मेल गॅमेट दिला पण, आणि आपली लोक ढमण्यासारखी बसलीच आहेत, काही हातपायच हलवत नाही. त्याला आपण काय म्हणतोय, सेल्फ स्टरिलिटी इज इनहिबिटेड, तयारच होत नाही. कुठं होतं, टोबॅको. आपली काय करायला लागल्यात, पुडी खाऊन फक्त तुकत बसल्यात, म्हणून आपण म्हणायचं टोबॅको. टोबॅको माहिती असेल तुम्हाला, पुडी. टोबॅको एवढं लक्षात ठेवा. इतक्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आज पुरतं आपण एवढंच बघूया. पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला डबल फर्टिलायझेशन शिकवेन. तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये जर काय प्रॉब्लेम असेल, कुठला पॉईंट जर कळला नसेल तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी त्याचं नक्की शंकेचं निरसन करेन. ठीक आहे. तुम्हाला जर आणि कुठला टॉपिक ह्याच्यावर करायचा असेल तोही तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तोही आपण काय करूया, कवर करूया बाळांनो. ठीक आहे. थँक्यू.